ओके स्टुडंट, युनिट नंबर सेकंड तो आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. तर युनिट नंबर सेकंड आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. युनिट नंबर सेकंड आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. युनिट नंबर 2 सिंपल लिफ्टिंग मशीन. हा 12 मार्कला युनिट आहे. तर हा जो कोर्स आहे आपला AME अप्लाइड मेकॅनिक्स, या कोर्स मधलं जे काही आपलं सेकंड कोर्स आउटकम आहे ते या सेकंड युनिटशी निगडीत आहे. तर ते कोर्स आउटकम काय होतं? सिलेक्ट द रिलेव्हंट सिंपल लिफ्टिंग मशीन फॉर अ गिवन पर्पज. म्हणजे कोणता तरी गिवन पर्पज तुम्हाला दिला आहे लोड लिफ्ट करण्यासाठी. मग तो लोड लिफ्ट करण्यासाठी तुम्ही कोणती सिंपल लिफ्टिंग मशीन यूज करता, याचा अर्थ तुम्हाला ते तुम्ही सिलेक्ट कोणत्या बेसिसवरती करता. तसंच वेगवेगळ्या टाईपचे लिफ्टिंग मशीन कोणते कोणते आहेत, मग त्या लिफ्टिंग मशीनचं व्हेलॉसिटी रेशो कोणता असेल जो तुम्हाला लागतोय तुमच्या पर्पजसाठी. म्हणजे तुम्हाला जे काही वेट लिफ्ट करायचं आहे, लोड लिफ्ट करायचा आहे, तो लोड लिफ्ट करण्यासाठी तुम्हाला जी रिक्वायर्ड जी तुम्हाला लिफ्टिंग मशीन कोणती लागते ती तुमचं व्हेलॉसिटी रेशो, त्यानंतर त्या मशीनचं आउटपुट, तिला लागणारा इनपुट, त्या सर्व पॅरामीटर कन्सिडर करून तुम्ही ती मशीन सिलेक्ट करता. मग ती मशीन सिलेक्ट करता तुम्हाला आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या लिफ्टिंग मशीनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मग ते जे नॉलेज आहे ते आपल्याला ह्या युनिट नंबर सेकंड मधून भेटणार आहे. हे या युनिटचं कोर्स आउटकम असेल, सिलेक्ट द रिलेव्हंट सिंपल लिफ्टिंग मशीन फॉर अ गिवन पर्पज. त्यानंतर आपला हा जो युनिट आहे तो टोटल 12 मार्क्ससाठी असेल. हा आपण 8 तासांमध्ये शिकणार आहात 8 तासांमध्ये. आणि याचं जे रिमेंबर लेवलवरती 2 मार्कला यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. अंडरस्टँडिंग लेवलवरती 4 मार्कला, अप्लाय लेवलवरती 6 मार्कला. असे सर्व रिमेंबर लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, अप्लाय लेवल मिळून टोटल जे वेटेज आहे ह्या युनिटसाठी सिंपल लिफ्टिंग मशीनसाठी ते आहे 12 मार्क्स. त्यानंतर आपला जो हा युनिट आहे सिंपल लिफ्टिंग मशीन, ह्या युनिटचे कोर्स आउटकम या युनिटचे युनिट आउटकम, या युनिटमध्ये तुम्हाला कसं नॉलेज भेटणार आहे ते युनिट आउटकम्स ते आहे 2A. हे पहिलं युनिट आउटकम असेल ते आहे डिस्क्राईब द कॉम्पोनंट ऑफ अ गिवन लिफ्टिंग मशीन. लिफ्टिंग मशीनचे वेगवेगळे कॉम्पोनंट असतात, वेगवेगळे पार्ट असतात, ते तुम्हाला समजले पाहिजे. त्यानंतर डिफरन्शिएट द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द गिवन 2 टाईप ऑफ लिफ्टिंग मशीन. जे लिफ्टिंग मशीन्स आहेत त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल, ते कसं वर्क होत आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे 2C. हे युनिट आउटकम आहे. यामध्ये आपण शिकणार आहोत की हाऊ टू डिटरमाइन द व्हेलॉसिटी रेशो कसा फाइंड करायचा, त्यानंतर इफिशियन्सी कशी फाइंड करायची. त्यानंतर यामध्ये आपण स्टडी करणार आहोत त्या मशीनचा लॉ काय आहे तो देखील तुम्हाला फाइंड आउट करता आला पाहिजे. जे त्या मशीनचं जे काही इक्वेशन होतंय ते इक्वेशन तुम्हाला समजलं पाहिजे. हे देखील तुम्ही ह्या युनिटमधून शिकणार आहात. त्यानंतर 2D हा जो युनिट आउटकम आहे तो आहे कॅल्क्युलेट द एफर्ट रिक्वायर अँड लोड लिफ्टेड बाय अ गिवन सिंपल लिफ्टिंग मशीन. म्हणजे जे काही तुम्हाला एक्झाम्पल्स येतील त्या एक्झाम्पलमधून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, त्या मशीनमध्ये लोड लिफ्ट करण्यासाठी किती एफर्ट लागतो ते तुम्हाला सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही लोड आणि एफर्ट याचे जे वेगवेगळे जे ग्राफ आहेत, ओके, ते ग्राफचा देखील तुम्हाला स्टडी करायचा आहे. ते तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे फ्रॉम द गिवन
डेटा, जो काही तुम्हाला गिवन डेटा दिलेला असेल त्यावरून तुम्हाला ग्राफ ड्रॉ करता आले पाहिजे त्या सिंपल लिफ्टिंग मशीनसाठी. ते देखील आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर 2F हे जे युनिट आउटकम आहे ते आहे सिलेक्ट द रिलेव्हंट सिंपल लिफ्टिंग मशीन रिक्वायर्ड फॉर गिवन पर्पज विथ जस्टिफिकेशन. म्हणजे तुम्ही एखादा पर्पज आहे तुमचं, काहीतरी एक वजन तुम्हाला लिफ्ट करायचं आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही कोणती सिंपल लिफ्टिंग मशीन यूज करता आणि तीच का केली मशीन, त्याचं जस्टिफिकेशन सुद्धा द्यायचं आहे. हे देखील तुम्हाला या युनिटमधून शिकायचं आहे. तर आपलं जे पहिलं युनिट आउटकम आहे ते आहे 2A डिस्क्राइब द कॉम्पोनंट ऑफ गिवन लिफ्टिंग मशीन. ते आपण या ठिकाणी स्टार्ट करतो आहे. ओके, पहिला आपण स्टडी करणार आहोत सिंपल मशीन. सिंपल मशीन म्हणजे काय? सिंपल मशीन म्हणजे काय? तर सिंपल मशीन म्हणजे काय की सुरुवातीला तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपण मशीनचा यूज कशासाठी करतो. सिंपल लिफ्टिंग मशीन, तर सिंपल लिफ्टिंग मशीनचा आपण यूज करतो. सपोज या ठिकाणी तुम्हाला दिसते, या ठिकाणी एक ह्युमन आहे. तो ह्युमन काय करतोय, तुम्हाला हे जो वजन आहे, हा जो लोड या ठिकाणी दिसतोय, तो लोड तुम्हाला लिफ्ट करायचा आहे. हा जो लोड तुम्हाला दिलेला आहे, तो लोड हा तुम्हाला लिफ्ट करायचा आहे, वरती उचलायचा आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे. ओके, मग हा लोड जर खूप जास्त असेल की तुम्ही हाताने धरून त्याला जर दुसरीकडे ठेवू शकत नसाल, म्हणजे तो लोड काय खूप जास्त आहे, समजताय? तो लोड काय खूप जास्त आहे की जो तुम्हाला इथून तो पुढे ढकलायचा आहे. मग तुम्ही काय करता, एक पहार वगैरे आणता, जसं या ठिकाणी दिसतंय पहार किंवा एक लोखंडी गज, आणि त्या गजाच्या खाली एक तुम्ही दगड ठेवता, आणि दगड ठेवल्यामुळे तिथे एक पायवट पॉईंट तयार होईल. दिसते इथे ट्रायंगल, हा एक पायवट पॉईंट या ठिकाणी तयार झाला. समजतंय? या ठिकाणी एक पायवट तयार झाला, पायवट पॉईंट. पायवट पॉईंट म्हणजे काय, ह्या पॉईंट भोवती हा जो रॉड आहे तो काय होईल, तो वर खाली होईल, त्याच्यावरती रोटेट होईल. मग या ठिकाणी जो काही लोड आहे तो लोड ह्या या ठिकाणी ह्या पहारीवरती येईल, किंवा जो काही रॉड आहे लोखंडी त्या रॉडवरती येईल. त्यानंतर इथे जी वुमन आहे, जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती काय करेल, या ठिकाणी जो रॉड आहे त्या रोडला काय करेल, जोराने खाली दाबेल. समजतंय? या डायरेक्शन मध्ये काय करेल, एफर्ट अप्लाय करेल. काय अप्लाय करेल, एफर्ट. समजतंय? एफर्ट अप्लाय करेल. तुम्ही जर रॉडला जोराने खाली ढकललं तर ह्या पायवट पॉईंट भोवती हा रॉड काय होईल, रोटेट होईल, आणि रोटेट झाल्यानंतर हा लोड का वेळी उचलून थोडासा पुढे पडेल. समजतंय? लोड कसा लिफ्ट केला जातो, कसा उचलून दुसरीकडे टाकला जातो तो. ओके, म्हणजे आपण एक प्रकारचे एक सिंपल मशीन आहे. सिंपल मशीन म्हणजे काय की जी सिंपल मशीन काय करते, एक हेवी लोड आहे. हेवी म्हणजे खूप जास्त वजन असणारा, हेवी. आपण हेवी म्हणजे काय म्हणतो, जास्त वजन असणारा, त्याला आपण हेवी म्हणतो. त्या ठिकाणी एक हेवी लोड आहे जो ती मशीन काय करते, लिफ्ट करते बाय अप्लाइंग द लेस एफर्ट ॲज कम्पेअर टू द लोड. मग या ठिकाणचा जो लोड आहे, या ठिकाणचा जो लोड आहे त्या लोडवरती, तो लोडवरती उचलायचा आहे, तर लोड उचलण्यासाठी तुम्ही काय एफर्ट लावता, तो कमी लावताय. म्हणजे त्या लोडपेक्षा कमी एफर्ट लावून, कमी ताकद लावून तुम्ही त्या लोडला काय करता, अगदी इझिली त्याला उचलून दुसरीकडे ठेवता. समजतंय? मग ही जी मशीन आहे त्याला म्हणतो आपण सिंपल
लिफ्टिंग मशीन और सिंपल मशीन. ओके, समजतंय सिंपल मशीन काय आहे ते. ओके, सिंपल लिफ्टिंग मशीन, simple lifting machine is a machine सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे अ मशीन असेल. मशीनला आपण काय म्हणतो, इज अ डिव्हाइस. ती मशीन काय असेल, एक डिव्हाइस असेल. बाय विच, ज्या मशीनच्या साहाय्याने आपण काय करतोय, बाय विच हेवी लोड, या ठिकाणी जो काही हेवी लोड आहे, जे काही जास्त वजन होतं हेवी, ते वजन काय करतोय, हेवी लोड कॅन बी लिफ्टेड. ते हेवी लोड आपण काय करतोय, लिफ्ट करतोय, ते उचलतोय. लिफ्ट करतो म्हणजे ते उचलणे, कॅन बी लिफ्टेड. आता कसं लिफ्ट करतोय आपण, ते कशाच्या साहाय्याने, लिफ्टेड बाय युजिंग lifted by using, और इथे युजिंग देखील म्हणू शकतो, और बाय अप्लाइंग. इथे युजिंग मध्ये पण म्हणू शकतो, किंवा आपण त्या ठिकाणी अप्लाइंग बाय युजिंग और बाय अप्लाइंग लेस एफर्ट. लेस म्हणजे खूप कमी, तुम्ही काय करतात, एफर्ट अप्लाय करतात, खूप कमी, ॲज कम्पेअर टू द लोड, ॲज कम्पेअर टू द लोड. लोडच्या कम्पेरेटिव्ह खूप कमी असा एफर्ट तुम्ही लावता, आणि तो कमी एफर्ट लावून तुम्ही काय करताय, तो लोड काय करताय, वरती उचलताय. तर अशी जी मशीन आहे त्याला आपण म्हणतो सिंपल लिफ्टिंग मशीन और सिंपल मशीन. समजलं सिंपल मशीन काय आहे. मग त्याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं, पहा या ठिकाणी एक सिंपल अशी एक पुली आहे. या पुलीच्या साहाय्याने पुलीवरती एक रोप लावलेला आहे. पुली किंवा त्याला आपण व्हील म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणू शकतो, व्हील और ॲक्सेल. ओके, त्या ठिकाणी काय करतोय, एक माणूस काय करतोय, त्या ठिकाणी एक रोप आहे. रोप म्हणजे दोरी दिसतीये. तो माणूस काय करतोय, जे काही बकेट आहे, या बकेटमध्ये जे काही वॉटर आहे, ती वॉटर अगदी कमी एफर्ट लावून, लेस एफर्ट लावून तो काय करतोय, ते पाणी जे विहिरीमध्ये आहे, त्या विहिरीमधलं पाणी काढून तो वरती आणतोय. ओके, समजतंय, कमी एफर्ट देऊन. पण ही पण काय झाली, एक सिंपल मशीन झाली. समजतंय. ओके, अजून तसं त्याचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, स्क्रू जॅक सर्वांनी पाहिलेला आहे. स्क्रू जॅक, सिंपल स्क्रू जॅक. ओके, त्या ठिकाणी काय करतो, सिंपल स्क्रू जॅक तुम्ही पाहिला आहे. सिंपल स्क्रू जॅक कुठं वापरला जातो, सपोज एखादी 4 व्हीलर आहे किंवा एखादी ट्रक आहे मोठी, त्या ट्रकचं किंवा 4 व्हीलरचं किंवा ट्रकच घ्या, ट्रकचं वजन खूप जास्त आहे आणि त्या ट्रकचा टायर काय झाला, पंक्चर झाला. तुम्हाला तो टायर बाहेर काढावा लागला, बरोबर, पंक्चर काढायचा. मग त्या ठिकाणी काय यूज करतात, स्क्रू जॅक यूज करतात. मग स्क्रू जॅक एक्झॅक्टली करतो काय, मग तो स्क्रू जॅक ज्यावेळेस आपण गाडीच्या टायर खाली जी चॅसी आहे, त्या चॅसीला आपण तो लावतो, आणि तो स्क्रू जॅक अतिशय कमी ताकद लावून, एकदम सिंपल
काही जास्त कष्ट पडत नाही त्याला, ड्रायव्हरला. ते एकदम इझिली तो काय करतो, तो स्क्रूजॅकला फिरवतो आणि तो स्क्रूजॅक करून काय करतो, ते गाडीचं चाक काय करतो, वरती वरती उचलत जातो ते चाक, म्हणजे गाडी वरती काय होते, ते लिफ्ट होते आणि नंतर तो चाक काय करतो, काढून घेतो. तो हाताने करू शकतो का ते? हाताने तो असं गाडीचं एक चाक उचलेल आणि ते गाडीचं चाक काढून घेईल. एक जण चाक उचलेल आणि एक जण ते चाक काढला, असं शक्य आहे का हाताने? हाताने त्याला ते उचलणार नाही. का? कारण गाडीचा जो लोड आहे येणारा, तेवढा जो लोड आहे जो एका चाकावरती येतो, तेवढा लोड त्याला उचलणं हे अशक्य आहे जवळपास. जर ती ट्रक असेल तर त्यासाठी ती अशक्य आहे, त्या ट्रकचं ते एक चाक उचलणं आणि ते चाक बाहेर काढणं. समजतंय? मग त्या ठिकाणी एक सिंपल स्क्रूजॅक आपण वापरतो, की जो स्क्रूजॅक तोच माणूस, तोच व्यक्ती जो ते चाक उचलू शकत नाही, तो जो हेवी लोड आहे त्या ट्रकचा तो उचलू शकत नाही, त्याच्याऐवजी तो त्याच्या हाताने एकदम सिंपलली एक थोडासा कमी ताकद लावून, एकदम कमी ताकद लावून तो काय करतो, तो गाडीचा जे लोड आहे तो खूप हेवी आहे, तो तरी सुद्धा ते उचलतो. ओके, मग ही जी मशीन आहे की ज्यामध्ये आपण हेवी लोड उचलतोय आणि ते कसं उचलतोय, बाय अप्लाइंग अ लेस एफर्ट, खूप कमी एफर्ट आपण त्या ठिकाणी लावतोय. म्हणजे तो जो व्यक्ती आहे खूप कमी एफर्ट लावतो तो स्क्रूजॅक फिरवण्यासाठी, खूप कमी ताकद लावतो आणि खूप कमी ताकद लावून ते गाडीचं चाक काय करतो, वरती उचलतो. समजतंय? मग अशी जी सिंपल मशीन आहे स्क्रूजॅक, सिंपल स्क्रूजॅक, त्याला देखील आपण काय म्हणतो, सिंपल मशीन म्हणतो. म्हणजे सिंपल मशीनचं एक एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल स्क्रूजॅक, सिंपल स्क्रूजॅक. की ज्या सिंपल स्क्रूजॅकमध्ये आपण काय करतो, जो हेवी लोड असतो ट्रकचा किंवा कारचा, जो काही हेवी लोड आहे ट्रकचा किंवा कारचा, तो काय करतो, आपण उचलतोय, तो लिफ्ट करतोय. लिफ्ट करणे म्हणजे उचलणे. जो हेवी लोड आहे गाडीचा, कारचा किंवा त्या ट्रकचा, दॅट कॅन बी लिफ्टेड. लिफ्टेड म्हणजे तो उचलतोय विथ द हेल्प ऑफ, त्या ठिकाणी कोणती मशीन आपण वापरतो, सिंपल स्क्रूजॅक. आणि त्या ठिकाणी आपण खूप असा छोटासा एकदम स्मॉल असा फोर्स त्या ठिकाणी अप्लाय करतो. त्या स्मॉल फोर्सचा आपण वापर करून ती गाडीचं चाक काय करतो, आपण वरती लिफ्ट करत असतो, ती गाडी वरती लिफ्ट करत असतो. मग हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल कशाचं आहे, सिंपल मशीनचं. परत एकदा मी सांगतो सिंपल मशीनची डेफिनेशन. अ मशीन, simple machine is a device by which heavy load can be lifted. याच्या साहाय्याने आपण काय करतोय, हेवी लोड काय करतोय, लिफ्ट करतोय. मग तो हेवी लोड लिफ्ट करण्यासाठी आपण काय करतोय, बाय अप्लाय, त्या ठिकाणी काय अप्लाय करतोय, लेस एफर्ट, खूप कमी असा एफर्ट आपण घेतोय ऍज कम्पेअर टू लोड. मग त्या जो काही लोड आहे त्या लोडपेक्षा खूप कमी एफर्ट आपण घेतो आणि त्या स्मॉल एफर्टच्या साह्याने आपण काय करतो, लोड काय करतो, वरती लिफ्ट करतो. मग ती जी मशीन आहे त्याला आपण म्हणतो सिंपल मशीन. त्याचं एक्झाम्पल झालं स्क्रूजॅक, सिंपल स्क्रूजॅक. लक्षात राहील? ओके, त्यानंतर पुढचा पार्ट आहे कंपाऊंड मशीन. तर कंपाऊंड मशीन म्हणजे काय, कंपाऊंड मशीन म्हणजे काय, तर कंपाऊंड मशीन नाव तुझे, कंपाऊंड म्हणजे काय, ती मशीन, कंपाऊंड म्हणजे नंबर ऑफ सिंपल मशीनची ती बनलेली असेल. जसं एक्झाम्पल क्रेन, या ठिकाणी जो क्रेन दिसतोय, ह्या क्रेनमध्ये ती जी क्रेनची जी मशीन आहे त्या मशीनमध्ये सिंपल छोट्या मशीन ज्या आहेत, नंबर ऑफ मशीन्स, ह्या एकत्र तयार करून आपण ती एक क्रेन तयार केलाय मोठा. समजतंय? म्हणजे मोठा जो क्रेन आहे तो आपण कसा तयार केला, सिंपल मशीन एकत्र जोडून एक मशीन तयार केली. म्हणजे ही मशीन म्हणजे काय झाली, ती सिंपल नंबर ऑफ मशीन पासून बनलेली आहे. मग ही जी मशीन आहे, जी नंबर ऑफ सिंपल मशीन पासून बनलेली आहे, त्या मशीनला आपण म्हणतो कंपाऊंड मशीन. समजतंय कंपाऊंड मशीन काय, त्याचा एक्झाम्पल काय झाला, क्रेन.
त्याचं एक्झाम्पल झालं क्रेन. ओके, समजलं कंपाऊंड मशीन म्हणजे काय? कंपाऊंड मशीन ही असं एक डिव्हाइस आहे. कंपाऊंड मशीन इज अ डिव्हाइस which may consist of, म्हणजे जे बनलेलं आहे, which may consist of number of simple machine, number of simple machine. समजतंय? कंपाऊंड मशीन म्हणजे काय? हे एक डिव्हाइस आहे की जे डिव्हाइस मध्ये काय असेल, विच मे कन्सिस्ट ऑफ, म्हणजे त्या डिव्हाइस मध्ये काय, विच मे कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सिंपल मशीन, की जे मशीन मध्ये नंबर ऑफ सिंपल मशीन्स असतील. या मशीनच्या आतमध्ये छोटे छोटे काय असतील, सिंपल मशीन्स असतील की ज्याला कंबाईन करून ती कंपाऊंड मशीन काय झाली, तयार झालेली. समजतंय? त्याचा एक्झाम्पल असेल क्रेन. तुम्हाला जर डिफरन्स विचारला सिंपल मशीन आणि कंपाऊंड मशीनचा, तर डिफरन्स तुम्ही पहिला काय लिहू शकता, तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. फर्स्ट तुम्ही लिहू शकता डेफिनेशन. फर्स्ट काय लिहू शकता तुम्ही, डेफिनेशन. सिंपल मशीन ही अतिशय सिंपल अशी असते आणि जी फक्त तिचा मेन पर्पज काय, एक वजन तुम्हाला काय करायचं आहे, लोड काय करायचा आहे, हेवी लोड लिफ्ट करायचा आहे बाय युजिंग अ लेस एफर्ट, म्हणजे कमी एफर्ट लावून तुम्हाला काय करायचं आहे, तो लोड, हेवी लोड लिफ्ट करायचा आहे. ती जी मशीन आहे तिला म्हणजे सिंपल मशीन. आणि अशा नंबर ऑफ सिंपल मशीनला एकत्रित करून आपण कंपाऊंड मशीन तयार करतो. कंपाऊंड मशीन म्हणजे अशी मशीन की जी नंबर ऑफ सिंपल मशीन पासून बनलेली. समजलं? आणि सिंपल मशीनचा एक्झाम्पल होतं सिंपल स्क्रू जॅक आणि कंपाऊंड मशीनचा एक्झाम्पल आहे क्रेन. सो क्रेन नंबर ऑफ मशीन पासून, छोट्या छोट्या मशीन पासून त्याला एकत्र करून असेंबल करून तो क्रेन बनलेला असतो. हे दोन त्याचा डिफरन्स येईल, एक पहिलं डेफिनेशन, दुसरं येईल त्याचा एक्झाम्पल. आता ही जी सिंपल लिफ्टिंग मशीन आहे ती कुठे यूज केली जाते, तर तिचा यूज काय आहे, महत्वाचा यूज काय आहे, ह्याच्या लिफ्टिंग मशीन मी सांगितल्या त्याच्या नावातच आहे. महत्वाचं पहिलं पर्पज आहे की हेवी लोड काय करायचा आहे, लिफ्ट करायचा आहे. हेवी लोड काय करायचा आहे, लिफ्ट करायचा आहे बाय युजिंग अ लेस एफर्ट, म्हणजे कमीत कमी ताकद लावून जास्त वजन आपल्याला उचलायचं आहे. हे पहिलं त्याचं पर्पज आहे. समजतंय? ह्या लिफ्टिंग मशीनचा यूज काय आहे, तर त्याचा एकच यूज आहे की हेवी लोड तुम्हाला उचलायचा आहे बाय युजिंग अ लेस एफर्ट, म्हणजे कमीत कमी एफर्ट अप्लाय करून तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त लोड काय करायचं आहे, उचलायचा आहे. हे त्याचं पर्पज आहे.